बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवाहून आवडसी जीवा रे 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 देवा तू पाहता वदन संतुष्ट लोचन पाहता वदन रे देवा आले ऐकता गुण रे देवा ऐकता गुण रे देवा ऐकता गुण रे देवा अष्टांगे तनो त्रिविध ताप गेला सिन अष्टांगे तनु विरक्ताप गेलासिन वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवाहून आवडसी जीवा रे 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 देवा तू मन झाले उन्मन अनुप गहन उन्मन अनुपम गहन तुकया बंधू मने रे महिमाने रे तुकया बंधू महिमाने रे बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवाहून आवडसी जीवा रे 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 देवा तू दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाठ्यातील जोडीकरांच्या प्रतिप्रमाणे 321व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि जगद्गुरु तुकोबा यांचे बंधू काळोबा राय आणि त्यांचा अभंग आहे देवा बरवा बरवा तू आहेस आणि जीवाहून जीवाला आवडतो देवा पाहता वदन संतुष्ट तिथं लोचन आहे का पाहता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा म्हणजे तुझं वदन पाहिल्यावर म्हणजे शब्द आम्हाला कसे आले संतुष्ट शब्द आले लोचनच बरोबर असं नाही का? नाही वचन बरोबर पाहता म्हणल्यावर लोचन झालं की अरे नाही वागा पण पाहता वदन संतुष्ट लोचन आले ऐकता गुण रे देवा ते कसं मिळालं आले ऐकता गुण रे देवा आले कशाला लावणार ते शब्द निर्मळ आले देवाचा चेहरा पाहिला लक्षात आलं का पाहता वदन संतुष्ट वचन म्हणजे त्याचा चेहरा पाहिल्यावर आले ऐकता गुण रे देवा तू म्हणजे मी देवाचा चेहरा तुझा पाहिला देवा तर माझ्या वाचेला चांगले शब्द आले असं सांगितलं. कसे शब्द आले चांगले गोड शब्द आले तुझं गुणाचं वर्णन केलं की माझ्या म्हणजे शब्द गोड आले संतुष्ट वचन वचन संतुष्टीचे आले संतुष्टीचे म्हणजे कळलं का खुशीचे आमच्या खुशीचं बोलणं आमच्या तोंडातून निघालं असा त्याचा अर्थ आहे. आता इथं आपलं चाललंय तिसरं चरण अष्टांगे तनू त्रिविध ताप गेला सीन अष्टांगे तनू बरं काय त्या अष्टांगे तनूचा सीन गेला आणि त्रिविध तापही गेला गेला हे पण दोन्हीकडे लावायचं अष्टांगे तनू सीन गेला म्हणजे अष्टांगाला जे सीन येतो या शरीराच्या ते शीनही गेला आणि त्याचं कारण काय होतं तर त्रिविध ताप होते शीन काय येतो त्रिविध तापाने येतो ना शीन कशामुळे येतो अष्टांगाला शीन येतो ते त्रिविध तापापैकी कारणाने येतो त्याचं कारण त्रिविध ताप आहे आणि त्या त्रिविध ताप तेही गेले म्हणजे कार्यासहित कारणाची निवृत्ती असं त्याचा अर्थ आहे. अष्टांग तनूचा शीन गेला मग अष्टांगाच्या तनूचा शीन गेला मग त्याचं कारण काय मग शीन काय येत होता कशामुळे येतो कोणला बी मग 3 तापामुळे येतो तिन्ही ताप आमचे गेले मग 3 ताप कोणते आध्यात्मिक अधिदैवी अधिभौतिक
हे 3 ताप शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याचं स्वरूप बरं काय शाब्दिक वृत्तीनं अशा प्रकारे केलंय निळोबारायांनी. निळोबाराच्या अभंगामध्ये निळोबारायांनी ते म्हणले भूती उपद्रव दिघला तालीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दहा झाला आधी भौतिक बोलीला तोडता. हे शाब्दिक वृत्तीचाच खरा अर्थ आहे ना, लक्षणावृत्तीचा अर्थ नाही. ते म्हणले भूती उपद्रव दिघला म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवानं त्रास दिला. बरोबर आहे की म्हशीनं मारलं आपल्याला, शिंग हाणलं, बैलानं शिंग हाणलं आपल्याला, किंवा आपण बैलाला काठीनं मारलं. एकमेकांना भूत मात्राला एकमेका त्रास देतात की नाही? माणसं माणसाला त्रास देतात, मारामाऱ्या करतात, झगडे करतात, भांडणं करतात. लक्षात आलं की म्हणजे कुत्रं चावतंय, वाघ माणसाला फाडतंय, असे काही वाघाला कोणी पकडून मी एकमेकाला भूती त्रास आपण आपल्याला देतात की नाही? म्हणजे भूती उपद्रव दिलेला काय? भूती उपद्रव दिलेला म्हणजे भूत मात्रातून त्रास झाला. भूती उपद्रव दिलेला तारीला अथवा निस्तेजीला. तारला म्हणजे मारलं. तारलं म्हणजे काय? मारलं, एकमेकाला मारलं. कोणत्या भूतानं कोणत्या भूताला असं. भूत म्हणजे जीव. बरं भूत म्हणजे कोण? जीव. जीव एकमेकाला त्रास देतात हे निश्चित आहे. आणि मग आपल्याला आपला त्रास होत आहे ना, मग बाकी काय नाही होत आहे ना. उंदराचा त्रास कशाचाही त्रास आपल्याला होतो की नाही? आपला त्यांना आपला त्रास होतोय. आणि भूतायत म्हणजे जीवांना त्रास एकमेकापासून होतय. हो मग ती भूत मात्र एकमेकाला मारणं, झगडे करणं, मुकरणं, शेजारी भांडणं करणं शेतामध्ये एकमेकाला अशा प्रकारे भूती उपद्रव दिला. उपद्रव म्हणजे त्रास दिला. ताळीला अथवा निस्तेजीला. ताळलं म्हणजे मारलं किंवा निस्तेजीला नाम धिक्कार केला. आपल्याला टोचून बोलले, कोणी काय बोलले. बरं ताळीला होता निस्तेजीला त्याने चित्ती दहाल झाला. मग त्याचा चित्तावर उमटत गावा आम्ही काहीच केलं नव्हतं, त्यानं विनाकारण मला मारलं, असं केलं तसं केलं. असे माणसं म्हणले राहतात. असे माणसं म्हणतात मला मारलं, हे केलं ते केलं. मग चित्ताला दुःख वाटतं की नाही आपल्या? तिने चित्ती दहाल झाला. बरं काय आधी भौतिक बोलीला तोडता. त्याला निळोबाराय म्हणले कोणता ताप आहे? आधी भौतिक म्हणजे भूत मात्रापासून होणारा ताप आहे ते आधी भौतिक ताप आहे. लक्षात ठेवा, आधी भौतिक ताप. आता देही प्रगटे रोग व्याधी तेने आळली तापे बुद्धी लोळेने पुढे दुःखावली आणि आध्यात्मिक शुद्धी तो ताप. देहामध्ये रोगराई निर्माण होते. काही कोणताही रोग देहामध्ये उत्पन्न होतो. त्या रोगाला कारण तरी पाप आहे ना. त्या रोग व्हायला कारण काय? तो का म्हणे पापे आणि येते रोगात या रूपे. मागाच्या जन्मात केलेलं पाप ते उभा राहतं. आणि उभा राहिलेला कोणता तरी कॅन्सर म्हणा, कोणती बिमारी, काय खोकलं पडसं, हे काही बी जे येतात 2-4 दिवस मला खोकलं पडतं, कुठलं तरी प्रारूप नाही म्हणावं लागलं की नाही, त्रास झाला. हो मग हे होतच ना, हे होतच. देही प्रगटे रोग व्याधी त्याने आळली तापे बुद्धी आणि त्याने करून बुद्धीला त्रास होतो. ते सगळं बुद्धी उमटत ना. देहाला झालेला रोग कशा उमटतो? बुद्धी उमटतो. माणूस निस्तेज बनतो, बुद्धीला त्रास होतो, दुःख होतं. त्याने आळली तापे बुद्धी लोळेनं पुढे दुःखावली. काय गडबडा लोळतात माणसं, रोग झालेले गोमलतात, हाय करतात, दवाखान्याने बघतात का नाही तुम्ही? हा किती आरडते ओरडते, त्याला त्रास होत आहे. डॉक्टर उपचार करीत असतात पण बिचारे, पण त्याला कितीतरी त्रास येतो. त्या रोग्याला काही सुख आहे का? म्हणून तो बिमारी में बहुत आराम आहे. हो पण म्हणून का डर आहे की महाराज देव वाटते. हो हो असं आवड आहे ना महाराज. हो ना खरं महाराज. लोळेनं पुढे दुःखावले तर आध्यात्मिक सिद्धी तो ताप. आता हे झाले 2 ताप. आध्यात्मिक झाला, आधी भौतिक झाला, आधी दैविक राहिला. काय दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी. एक कालचा पाऊस, अतिवृष्टी का अनावृष्टी? अतिवृष्टी. नको 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 पाहिजे होता. ते नको म्हणलं तरी आलाच, तेवढा पाऊस पडला. आता तुम्हाला किती त्रास झाला.
आता हे रानं गेले, हे पाण्यात गेले धारणं. तसंच घोटायला होतं तर गुळाचं. हा तसा त्रास घोटायला होता तर काय घोटावंच लागते. कोणाला सांगतात, कोणाला सांगणार रडत बसल्यानं काय होतं ते होतं. आणि स्वतः अदैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, पेरण्या केल्या पाऊस. बरं कधी कधी असं की पीक उगाता फुलाला येणं पाऊस उघडणं, बसलं बोंबळलं, सगळं मागं केलेलं गेलं. एखाद्या पावसामध्ये सुविधा ती ठणठण घातलेलं बी निघत. अतिवृष्टी तरी नाही तर दैवेवर काय हे कशानं दैवानं आपल्या आपल्या प्रारब्धाने उभा राहतात आणि तेच आपल्या नशिबाला. दैवे अतिवृष्टी का मागाच्या काळाच्या लोकांनी सांगितलं भोपळ्याचे पीक खाऊ नये. साठाऱ्या काळा म्हणते, मला सांगतो जेव्हा आमची आजी साठाऱ्या काळ होता म्हणून. कोणता काळ? साठाऱ्या काळ का म्हणून म्हणा पडलं तर ते आजी म्हणायच्या बापा काय सांगा खायलाच मिळालं नाही लोकांना. अन्न नसायला कोणाला खायलाच नव्हतं. मग ती जिरं खायची म्हणून गोंधळा तोडायची. त्या गोंधळात तो निघते म्हणायची गड्डा आंधळा निघते, त्याच्यावर भागवायचं. गवताची बे खायचं म्हणजे काय म्हणजे ते बरबडे त्याला दळायचं आणि थोडी जेवारी त्याच्यात मिसळून काही हे खायचं असं लिवायचं. काही खायचं आला पाला काय ना ढोरायला काय तर टाकायला पाणार आहे. हिंदाळ्याच्या पाणार आहे, हिंदाळा बकळ होती म्हणा. तसं ना अशी परिस्थिती खायलाच मिळाली नाही. आणि पुन्हा एकाएकी पाऊस पडला. एकाएकी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यावर आली भोपळी हे पिकलं ते काही पुन्हा भोपळे हे. आणि मग ते लोकायला अन्न न मिळाल्यामुळं त्यांनी ते अन्न मिळू लागलं. पुन्हा भोपळे काही काही वाळलं नाही, वाळतो फाळतो ह्या मरणाचं खायला लागले म्हणून. आधी अंगी तुटले आणि अंगी तुटल्यावर पुन्हा एकाएकी खायला मिळालं. साठेचे साठे माणसं मेले म्हणून, गाड्याने टाकू टाकू द्यायचे इतके माणसं मेले त्याच्यानं. आधी मिळालंच नाही आणि पुन्हा जास्त खाल्लं. अशा काही परिस्थिती ओढवली. मग ते माणसं मारायचे ते गाड्यात नेऊन टाकायचे. त्याचं नाव साठाऱ्या काळ म्हणता का. आता अशा नव्हते आपल्याला फायद्यातच नाही का काय काय हा किती बेकार आहे असे काही माणसं. आणि मग हे नाही का आता ते दुसरे एक पौर्णिमा आहे होत्या नाव तिचं ते नाव म्हणते शाकंभरी पौर्णिमा. पंचांगात आता वाचा आहे का. हा आता कॅलेंडरवर याच्यावर असते बा तिचं नाव का पडलं पौर्णिमेचं. पौर्णिमेला नाव असं बरं काय त्रिपुरारी पौर्णिमा. आता येते ना दिवाळी झाली पंढरपुरी यात्रा त्याचं नाव काय त्रिपुरारी. ही कोजागृती आता उद्या आली ना कोजागृती. पूर्वचे नाव आहेत ना ते बायाच्या बोलण्यात मला माहिती. त्रिपुरारीला टिपरी पुनव आमची आजी म्हणत होती. टिपरी पुनव आली बाबा. कोणती आली शुद्ध म्हणतात टिपरी आली. आणि ही कोणती आली कोजागिरी. आणि त्या वट सावित्री पौर्णिमा धवल लोटी आमच्या आधीची शब्द आहे पाठ झालेले मला. आधी म्हणत होती कोणती कोणती पुन्हा ढवल लोटी. ढवल लोटी म्हणजे कळलं का त्यावेळेला पाऊस पडते ना कोणत्या ह्याला वट सावित्री पुन्हा तोडले शितोडे म्हणजे ढवळ बुगा व्हायचे. त्याचं नाव काय ढवल लोटी. मिरगाला पहिले पाणी पडत होते हो म्हणजे पावसाला लागायच्या अगोदर ती एक दोन पाणी गडूळ पाणी पडायचे ती नदीला पुढे यायची. आता ते उलट होऊन बसले. आता मागून लागायचे जास्त पाऊस मिरगाला पडणं ना आता पडायचे. तर ते ढवळ अशी पुनवायचे नाव. एक पुनवाई शाकंभरी आता पुनवती. ते ती पुनव का ती पुनवती की प्राचीन काळात दुष्काळ पडला. खायलाच नाही मिळालं खायलाच नाही मिळालं खायलाच नाही मिळालं आणि नाहीच मिळालं. पाऊसच पडला नाही पाऊसच पडला नाही पाऊसच. आणि मग पाऊस पाऊस देवीची आराधना केली सगळ्या लोकांना जनतेनं देव लोकांना ऋषी लोकांना एका देवीची आराधना केली आणि त्या देवीच्या कृपेनं पाऊस पडला. आणि पाऊस पडला की मग फळभाज्या हे ते भरपूर जमिनीवर आले. शाखा नाम भाज्या शाखाचं नाव भाज्या आहे म्हणून शाकंभरी. तिला नाव काय पडलं शाकंभरी. मग शाखा तयार झाल्या. शाखा नाम फळभाज्या. आपल्या धान्याला भाज्यात म्हणतो आपण शाखात म्हणतो. शाकाहार आपला कोणता आहार शाकाहार म्हणजे शाखा भरल्या म्हणून तिचं नाव शाकंभरी.
त्या पुनवचं नाव. प्राचीन काळात हे देव लोकांनी सुद्धा स्तुती केली, ऋषीनं स्तुती केली. पृथ्वीवर पाऊस पडला बाबा देवी पडू दे, जगदंबे पाऊस पडू दे. जगदंबेला तुम्ही आता नवस करता नाही? हा इंद्रापेक्षा देवी भारी का? इंद्रापेक्षा देवी भारी या माया तिला मानावं लागलं की नाही? दुर्गा देवी आहे ना आता ते खंडे नवमी, आज महानवमी, काल होते ना महानवमी, दुर्गाष्टमी परवा होती दुर्गाष्टमी. त्या अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणतात काल ते गेलेले. मग त्या देवीची स्तुती केली आणि त्या देवीनं मग पाऊस पाडला आणि पाऊस पाडल्यावर इंद्राची मालकी नाही ती. इंद्रचंद्र महादेव हेला मारून टाकली. हा होय हो, ब्रह्मदेवाला जन्म देती या, विष्णूलाही जन्म देती या आणि महादेवालाही जन्म देती. तिचं नाव आहे महाकाली. कोणती? हा महादेव तुडवीला बघितलं नाही का? ऐकायला फोटोवर तुम्ही कुठं 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 बघायला लावून आता मी कवा आता चित्रात आहे महादेव खाली या आणि तिच्या गळ्यात मुंडक्याच्या माळा आहे. ती महाकाली आणि जीभ काढायची तोंडातून, ती जीभ लाल भडक आणि अशी तिच्या गळ्यात मुंडक्याच्या माळा आणि त्या माळा घालून महादेवाला खाली तुडवायची. म्हणजे तिच्याहून भारी ती मेन माया. मेन कोणती? माया. आणि तिच्यावर वरलंय ब्रह्म. ते आपलं स्वरूप आहे. ते आपलं काय आहे? खरं शुद्ध स्वरूप ते तिच्यावरलं ब्रह्म आहे. असं हे आता हे विवर्तात मानलेलंच आहेच ना. जगत विवर्तात मानल्यामुळे हे असा प्रकार आहे. मग असं शाकंभरी नाव पडले. मग आता दैवी अतिवृष्टी आपलं हे चाललंय. अतिवृष्टी का अनावृष्टी? अतिवृष्टी का अनावृष्टी? आता हे आधी दैवत आपण बरं. राजकीय लुटीला झाला कष्टी. राजकीय लुटीला म्हणजे काहीतरी मग तिकडं युद्ध लागलं. हा युद्ध लागल्यावर सगळी संपत्ती सरकारची बरबाद झाली आणि मग त्यानं धाडी टाकायला सुरुवात केली. कोणाच्या बँकेत पैसे किती आहेत ते सगळे सरकारमध्ये जमा करून घ्या. आणि काय कळलं आता तर बँकेत आपली सगळे माहिती झाली. त्याला पहिल्या त्या लोकांची पुरलेली होती. आता तर तुमचे ओपनच आहेत की. आणि वरील त्याचं दिवाळी निघाली उद्या कटकट. बरं काही सांगू नये का? कोण्या राजासंग कवा भांडण लागलं आपलं का सांगता येते का? ते का ठरवू नये का? आणि त्या भांडणात खर्च होते. नाही हो ना, लोक काढून घेतात बँकेचे पैसे. नाही खरंच होते हो. असे खूप धिंगाणे जर झाले ना मग शेवटी काय? मग प्रजेवरच येते नागवण करा प्रजेची. राजा कुठून करील पैसे? कुठून आले? हनुमंतराच्या शेपूट गुंडाळीला गावाच्या लोकांना बेजार केला का रावणानं? मारुतीचं शेपूट गुंडाळायचं होतं ना, तुम्हाला माहिती नाही रामायणामध्ये? मग त्याचं शेपूट गुंडाळायचं आणि त्याला फुकून द्यायचं, तेव्हा मारुती मारणार. मग त्याचं शेपूट हानेराचं लांब आहे. किती शिंद्या जुन्या पाण्या होत्या संपल्या. अरे कुठवर पुढ केला मग म्हणजे काय नाही, कापडाच्या दुकानदाराला सांगा कापड द्या म्हणा नवे कपडे. आता दुकानदार वाटतात नवी मिठी नाही, पोलीस ठोकून घेऊ लागले. राजाचा हुकूम आहे रावणाचा. मग काय कापडाचे दुकान बरबाद. मग झालं का नाही? आता धाड आली का नाही सरकारी? राजकीय लुटीला. कोणी लुटला? राजाने लुटला की महाराज. दुकानदार बरबाद झाले. मग तितक्यावर भागलं नाही की महाराज शिशेपूट गुंडाळायला. दुकानदार ज्याच्याकडे तूप येतं तेल येतं त्या दुकानात तेलाच्या दुकान बरबाद झाली. तेलाचं तेल टाक्याने लावू लागलं. भिजवायचं आणि पुन्हा गुंडाळायचंय ना तेलात किंवा तुपात. आता तूप तर सरलं मग तेलाच्या टाक्या तेलाचे दिवाळे निघाले. त्याचे धंदे बसले की नाही सगळं तेल गेल्यावर काय राहिलं? गोदडी जास्ती तूप पेते. गोदडी सगळं गुंडाळलं. हा म्हणतोय येडा लावला त्याने, येडा लावला कोणी मारुतीला. आणि मग राहिलं मग म्हणले काय करायला पाहिजे? मग आता काहीच राहिलं नाही म्हणले. कापड दुकानं चक ठणठण झाली. तेलाचे दुकानं तेलानं सगळे ठणठण आहेत म्हणले. कोणाकडं काही कपडे राहिले नाही म्हणले. फक्त अंगावर कपडे लोकायचे तितकेच आहेत बाबा. आता राहिलं कपडेच राहिले नाही. सरकार कपडेच नाहीत. मग अंगावर नाही घालायला फाडून हो ना झाली तर. पण तेवढं ते राहिलेलं
गुंडाळून टाका. मग काय महाराज आपल्या असं काळा उपरलं काळा बनेल काळा धोत हा मग काय सगळं नाग उघड केलं गाव महाराज. हो जावई आणला तेव्हा असा ना ते आहे ना. आणि कोणाचा पावळा कोणाचा मेवणा. एक जावई आलता तेव्हा गेला आणि ते आलता आणि ते मोठा रुबाबात आला ते त्याला कपडे पटकान हे ते थाटानं निघाल रस्त्यानं तिकडून पोलीसवाले आले. हा काढ पटका कपडे काढ आणि ते म्हणलं मी पाहुणा पाहुणा इथं जेवण आलोय. पाहुणा काही नाही 2 रट्टे हाणले त्याला नागो केलं ते जावायला असं वर्णन नाही होय महाराज. मग आता याला काय म्हणतात राजकीय लुटीला. हे काय गाव कोणी लुटलं काही धाडी पडतात बघा काही बरबाद्या. मग येता नाही उरली म्हणतात नाही इतकी धाड पडली त्याच्याकडे इतके पैसे नेले ते कोणता ईडी लावते काही सरकारची धाड पडल्यावर काय नाही साहेब. हो राजकीय लुटीला झाला कष्टी. बरं याच्यात म्हणून आगणी लागला कधी कधी आगणी लागतो ना खाक होऊन जात. घर जळतंय सगळं बरबादी आणि आपल्या घडलेल्या गोष्टी गावायला वळ्या झाल्या काय झालं कुठे काय झालं आधी लागला. हे आधी दैव ताप सांगायलो. कोणता ताप आहे? जास्त पाऊस पडणे कमी पाऊस पडणे म्हणजे नाहीच पडणे जास्त पडणे हे आधी दैव. राजानं लुटणं काय करणं राजदंड येणं किंवा आग्नी लागून भस्मसात पण हे आधी दैव ताप आहे. हे आपल्या हातात नाही. दैविक ताप आहे. आता हे 3 ताप आहे बरं. आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक. आयसे त्रिविध ताप संत संगती. त्याचं पुन्हा सांगितलं नष्ट करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही असं वागा. आयसे त्रिविध ताप संत संगती विवेक श्रवणे विलया जाती म्हणून कीर्तनी बुद्धी म्हणती सर्वणी सादर बैसावे. आणि संतांच्या संगतीत राहा आणि विवेक श्रवण करा. कोणता विचार काय करा ऐका विवेकाचा श्रवण करा म्हणजे विचार ऐका संतांचा विचार ऐकला हे ताप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. हो वैष्णवांचे तर काय आयसे त्रिविध ताप संत संगती विवेक श्रवणे विलया जाती म्हणून कीर्तनी बुद्धी म्हणती सर्वणी सादर बैसावे. निरामणे होईल लाभ ब्रह्मानंदा निघतील कोंभ प्रसन्न होऊन पद्मनाभ आणि शीतळ करील सर्वांगी. निळामणे होईल लाभ होईल. बरं काय ब्रह्मानंदा निघतील ब्रह्मानंदाला कोंभ निघते आणि प्रसन्न होईल पद्मनाभ नाम विष्णू. हो पद्म प्रसन्न होईल. बरं काय प्रसन्न होऊन पद्मनाभ आणि शीतळ करील सर्वांगी. ताप झाले कांगाला तर ते अंगाचे ताप तुमचे निघून जाते. शीतळ करील भगवान परमात्मा. तुम्ही संतांच्या संगतीत विवेक ऐकायला जा म्हणजे संतांच्या संगतीत विवेक. संत तेथ विवेका आसनेच की. संत म्हणल्यावर अविचार असतो का विचार असतो? विचार असतो. त्याच नाव आहे जसं दवाखान्यात आरोग्य केंद्र. कोणतं केंद्र? आरोग्य. आणि म्हणून त्याचं चिन्ह आहे बरोबर. काय बरोबर असं उन्ह चिन्ह नाही. उन्ह काय आरो चिन्ह म्हणजे उन्ह झालं नाही असं एक गुणाकार बरोबर आहे. आणि भागाकाराचं माझा तरी एकूण एक टिंब असत ना भागाकार. आणि आसन असं म्हणलं की बेरीज म्हणजे बरोबर म्हणून दवाखान्याचं चिन्ह बरोबर आहे. मग इथं सगळे रोगी फुगे आलेले नीटनेटके ते रोगी शारीरिक रोगी तिकडे जाऊ द्या आणि मानसिक रोगी संतांकडे जाऊ द्या. ते बरोबर होते का तिथं विवेका असणे सुखी. संततेत विवेका असणे सुखी. तिथं विचार असतो. मग हे त्रिविध ताप संतांच्या संगतीत नष्ट होतात असं सांगितलं शास्त्रामध्ये. आता हे झाला शाब्दिवृत्तीचा अर्थ. लक्षणावृत्तीनं शास्त्रामध्ये 3 ताप कुठे कुठे बसविले त्या सरकाराने. ते म्हणले वात पित्त आणि कफ याच्या न्यून्य अधिक्यामुळे शरीराला होणारा जो ताप आहे स्थूल शरीराला त्याचं नाव आहे अधिभौतिक ताप.
कोणता ताप सांगितला आहे? हा. बरोबर आहे की नाही? वात, पित्त आणि कफ ह्या तिन्ही गोष्टी मड्याला आहेत का मनाला आहे का? सांगा, मनाला आहे का वात? नाही. मनाला वात नसते. मनात पित्त आहे का? मनाला कुठे पित्त आहे? आणि कफ तरी मनाला कुठे आहे? कफ म्हणजे पडस मनाला येते का? मड्याला येते का मनाला येते? शरीराला येते ना. पडस शेंबूड वाढणं हे करणं त्यानं कफ म्हणते ना. शेंबूड कमी झाला की काय झाला? कफ आहे ना, कफ वाढला. कफ वात आणि पित्त, शरीरात पित्त होते की नाही? आणि यायचं कमी जास्त तिन्ही गोष्टी बराबर असल्या तर शरीर चलते. तुम्हाला वाटतंय का कप काहीच नसावं? नाही, थोडं लागते. एक लक्षात ठेवा, मी मागं सांगितलं तुम्हाला, ही इंजिन म्हणल्यावर थोडस त्याला आईल मधात लागते. तसं ह्या हृदयाला सुद्धा, छातीवर सुद्धा थोडं शेंबडाचं वर्धन मधात असतंय. लाळीस पाणी बरं काही केस आहे ते आपल्या इथं लागतंय बरं. काय तुम्ही म्हणता चक्कर संपलं, चक्कर संपल्याला जमत नाही, बर. साखर सुद्धा नाही का म्हणजे डॉक्टर म्हणते ना, साखर बराबर असावी. जास्त झाल्यावर जमत नाही खरंय, पण कमी झाल्यावर जमतंय. काही साखर नसल्या जमतंय विचार. म्हणजे सगळ्या गोष्टीत समतोल लागतात की नाही हे मी ठरवायलो. ते शास्त्रकार काय म्हणले, वात, पित्त आणि कफ हे तीन समान पाहिजे. म्हणजे जर त्याच्यात कमी जास्तपणा, न्यून्याधिक्य म्हणजे एक कमी एक जास्त जर झालं तर मग शरीर बिघडत. लक्षात आलं? वात, पित्त, कफ हे तिन्ही तजोड आहे. म्हणून तर एका ओवीत माऊली म्हणले, जात ह्याही गेले या शरण, तुम्ही दोषी न चुके मन. म्हणजे ब्रह्मदेवाच्या पाया पडले तुम्ही, शरण गेले तर हे तीन जर दोष झाले, वात, पित्त, कफ, तर तुमचा मरण ठरलं. म्हणजे त्याचा जर नाही बंदोबस्त झाला या तिन्ही पैकी, एका तिन्ही पैकी विषमता झाली आणि त्याची जर लेवल बरोबर नाही आली, दवाखान्यात कसा म्हणा, काही गोळ्या औषध खाऊन म्हणा, काही वाल्या बुट्या खाऊन म्हणजे काही, पण नाही जर तुमची बरोबरता आली वात, पित्त, कफाची, तर ब्रह्मदेवाला शरण गेले तर तुमचं मरण चुकणार. हे तीन दोष आहे शरीरातले, वात, पित्त, कफ. आणि या वात, पित्त, कफाच्या न्यून्याधिकत्वामुळं या शरीराला होणारा ताप आहे. या तापाचं नाव आहे आदिभौतिक ताप. कोणता ताप? आदिभौतिक ताप. मड्याला झालंय हे सगळं. मग तुम्ही म्हणाल मड्याला झाले, पण मड्याचा संबंध तुम्ही घेतलाय ना. झालंय शरीराला हे वात, कफ, पित्त, कफ हे सगळं काय असेल, हे नुन्य आधी जरी झाला असेल, बिगडा बिगडी झाली असेल, झाली कशाची? मरेची. पण त्याचं तादात्म्य आहे तुम्हाला, आणि त्याचं तादात्म्य असल्यामुळे तुमच्या चित्तावर त्याचं दुःख उमटणार. त्याचं दुःख चित्तावर उमटणार न. बरोबर आहे नाही भाई? वाटाना आता गुडघे गेले, काही कराय नाही कारण मग कष्टी कोण होते? मड होते का ते मन होते? मन होते. होय बाळा, मनाचा त्रास आहे सगळ्या गुडघे मनाला जोडल्याला गेले हो. हे करेक्शन आहे ना, मग त्याच्यावर दुःख येते त्या मनावर. हे मर्यादा होते कमी जास्तपणा, पण त्याला मग विधेयक पाहिजे महात्मा. मग विधेयक महात्म्याला ते काही जाणवणार नाही. पण आपण देहावर आहेत ना, आणि देहावर असल्यामुळं त्या देहाला झालेले रोग भोग आपल्या बोडक्यावर येतात. म्हणजे आदिभौतिक ताप आहे. म्हणजे काही वात, पित्त, कफ याच्या न्यून्याधिकत्वामुळे शास्त्रामध्ये सांगितलंय की हे अधिकपणा झाला, मग शरीर दुःखी होतं. हे आदिभौतिक ताप. त्याच्या पुढे याला स्थूल शरीर. हे कोणत्या शरीराला एक ताप? स्थूलाला आहे ना पहिला, तर स्थूलाला झाला. आता ते मनानं घेतला चित्तावरती बाजू वेगळी हो, पण झाला याला. बरोबर आहे ना? दुःख व्हायला बायकोला, पण रडायला नवरा. प्रकृती बरोबर नव्हती, मी कथेला आलो नाही. म्हणले काय करावं, प्रकृती बरोबर नव्हती, जरा ताप आलती म्हणून मी कथेला आलो नाही. असं म्हणता की दुखायला कोणाचं? प्रकृती बायको, तिचा भरता हे पुरुष आहे ना, जीव. इथं जीव ना आम्ही बोलणे पुरुष आहे ना. मग त्याला तादात्म्य घेतलंय.
म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणले ना, आंबुली जोडी आंबुला काय आदिभूती. पण त्या शरीराला हे स्थूल शरीराला, त्याच्या पुढे लक्षात आलं की नाही, सूक्ष्म शरीर. कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीर कशाला म्हणजे तुम्हाला इतक्या बाहेर सांगितलं, लक्षात आलंय का? कोणी उत्तर देईल का? बरं हा सांगा. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण 15 झाले. हा 17 आणि 17 तत्वाचं कोणतं शरीर? सूक्ष्म म्हणजे लिंग. मग त्या लिंग शरीराला ताप आहे बघा, काम, क्रोध, लोभ. लक्षात आलं? हे त्रास देतात. काम त्रास देतो, क्रोध त्रास देतो, लोभ त्रास देतो. आणि ह्या 3 बेटे आहे ना, म्हणून 3 नरकाचे दरवाजे सांगितले शास्त्रात. याच्यातून कोण्या दरवाजातून जर गेले तुम्ही तरी कुठे जाणार आहेत तुम्ही? नरकाला. हा ज्ञानेश्वरीत आमच्या एक फोटो काढलाय, चित्र काढलंय ठाकरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत. हो, नरकात पडलेले ते 3 जण, त्याच्यावर लिहिले एका नाव काम, एका क्रोध आणि एका लोभ. आणि ती असे त्याला रेगावले त्याच्यातून म्हणजे हे त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् तत्त्रयं. त्या तिघाचा त्याग कर अर्जुना. हे नरकाचे दरवाजे. तुम्ही कामाच्या वाटेनं जा नरक, क्रोधाच्या वाटेनं जा नरक, आणि लोभाच्या वाटेनं जा नरक. आणि त्याच्यामुळं तुमचं लिंग शरीर त्रस्त होऊन जाते. कळलं? त्यातले मेन घटक मनन बुद्धी. मेन घटक कोण आहेत? मनन बुद्धी आहेत, पंचप्राण. तसा विचार केला तर त्याच्यामध्ये काही तेवढंसं पंचप्राणामध्ये ज्ञानशक्ती नाही आहे. इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पण खरं तर तिथं बुद्धीच लागते, वृत्तीच लागते ना. डोळा दुखायला आहे, डोळा दुखायला आहे, तर तिथं वृत्ती जर डोळ्यावर गेली तर मग ते दुखणं कळतंय त्याला. याचा अर्थ मनाला आणि बुद्धीला हे त्रास आहे. खरं मेन घटक मनबुद्धी आहे. आणि मनाला आणि बुद्धीला कामामुळं, क्रोधामुळं, लोभामुळं त्रास झाल्याशिवाय हो असं व्हायला लागतं. त्रास देतात हे काम क्रोध. हो येला म्हणून तुम्हाला हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, आणि हे कृतांताच्या ठाई मानी देते. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, आणि भजन मार्गीचे मांग मारक जे. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव हा महाशनो महापाप्मा विद्य नमेह वैरम. हे विद्वानाचे 9 वैरी आहेत, आणि हे तुम्हाला सत्विल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला कामाजी कोतवाल याने नालिले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो. जमदाग्नी दुर्वास नालिले महान महान ऋषी, आणि क्रोधादी फौजदार तोही मिळाला त्याशी. जोहार मायबाप जोहार, मी काया पुढचा महार. असा महार बोलतोय अभंग कोणाचा? एकनाथ महाराजांचा. ह्यांनी त्रास केला बरं का आपल्याला. आणि सगळं आपण कोणी मेन बेजार तर आपल्याला कामाने केले. सुरुवात तर तिथे, बरोबर आहे ना? कोणी बेजार केलं? काम. होय बाळूमा, कोण बेजार करायला? त्याला टाकून द्या. एवढं सोपं नाही. काम काम टाकून द्यायचं एवढं सोपं आहे. बघा आता महाराज हे आपल्याला त्रास देते आणि हे ताप आहे. बरं हे ताप आहे लिंग शरीराला, ताप आहे आता. पण हे शरीराला, लिंग शरीराला कामाचा धडाका वाजते, लोभाचा धडाका. आणि त्यानं माणसं बेजार केले. हाय हाय बेजार माणसं झाले त्या लोभानं, कामानं, क्रोधानं. हो आणि हे लिंग शरीराला ताप जळलेला आहे. आता एक राहिला ताप आध्यात्मिक. कोणता? आध्यात्मिक. ते आध्यात्मिक ताप आहे कारण शरीराला. पण शरीराला कारण. हा आपण आपल्याला न जाणणे आणि अन्यालाही न जाणणे, म्हणजे आपण कोण आहोत हे ताप. आपण कोण आहोत? शुद्ध ब्रह्म आहोत. पण या बोधाला विसरले आणि अहम देहास्मी, मी देहधारी, मी काळा, मी गोरा, मी नरवडीचा, मी आवलगावचा, अशा प्रकारे. आणि 3.5 हाताचं शरीराचं तादात निघून एक दिशा आपण विनाकारण. आपण एवढीशी लहान नाही,
संकोचोनी काय झालासी हे आपोषण ब्रह्मांड आहे. तुकारामांनी सांगितलं पण आपल्याला कळणार झालंय. म्हणजे आपण असे संकोचित वृत्तीनं लहान झालो. आपण आपल्याला आपली शुद्धी आपण केया विसरू जो धनंजया तेची मूळ या अज्ञान. आपल्याला विसर पडला. मग आपल्याला विसर पडला आपला बिन अन्यच आहे पडला. अन्य कोण आहे? ते जग ब्रह्मरूप आहे. जे कसं आहे? ब्रह्मरूप आहे. देवच आहे ते. हो देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवच आहे. पण न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा करे. तुम्हाला माझा भरोसा वाटायचा असेल तर न म्हणा चेतना निघून जाते. त्या तोंडात माती जातील. गौऱ्या कोण टाकायत का कोण मातुड टाकायत तोंडात काय मग काय येण्याचा पसारा की नाही. हा म्हणलं मी म्हणणार गेलं निघून आणि रिकामच मोड बसलं. मस्त म्हणणार तिथे फुकून पुन्हा काय ते होतं का? ते मड होतं का ते खरं? हा पण दादा ते ठरलं होतं नाही त्यानं याच. मग आपल्याला न ओळखणे आणि अन्याची ओळख नसणे याच्यातूनच खरं तर हे आध्यात्मिक ताप आहे. आणि या आध्यात्मिक तापाच्या पोटीचे पुढचे ताप आहेत ना. हे पुढचे ताप कुठून जन्मले? तिथूनच जन्मले ना. हा आणि नाही हे आधी बहुत आध्यात्मिक ताप पहिला, पुन्हा आधी दैविक ताप आणि पुन्हा आधी भौतिक ताप. म्हणजे पहिला ताप सुरू झाला की दुसरा सुरू झाला आणि दुसरा सुरू झाला की तिसरा सुरू झाला. हे इतके ताप होईल. हो आणि महाराज म्हणून आपली आपण ओळख करून आपुली आपण करा सोडवणं जे म्हणले ना. हो आपली आपण करा ओळख करणं असं नाही म्हणले. पुष्कळ ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश केलाय. तुम्ही ओळखी करा. याची जन्मी ओळखी करा आत्मारामा आणि संसार सुगम भोगू नका है ना. याची जन्मी ओळखी करा आत्मारामा. आत्मारामाची ओळखी या जन्मात करा. शेवटीला पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म. याच्या जन्मी ओळखी करा आत्मारामा. संसार सुगम भोगू नका. संसारी असावे असून नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. नामा म्हणे विठू भक्ताची घरी आणि सुदर्शन करी घेऊन उभा. असा एका मग नाम एवढ्या जगा त्यामध्ये याच जन्मी ओळखी करा. फक्त हे मनुष्य जन्मात ज्ञान दिलंय त्याच्यात ओळखी करून घ्या. तुमचा तुम्ही विसर पडू नका. आपली आपण आठवण धरा, शुद्धी धरा. तुम्ही ब्रह्मरूप आहे, तुम्ही देवरूप आहे. तुम्ही कोण आहे? देवरूप आहे. अशी ओळखण धरा आणि अन्याला देव समजा. अन्य दिसायला नाही सगळे हे देवाचीच रूप आहेत. झाड असल, दगड असल, गवत असल. म्हणून तर संतांचा अनुभवातून संतो कांदा मुळा भाजी तावगी विठाबाई म्हणावं लागलं. म्हणले नाही ते अनुभवातून बोलले. तसे तोंडाने नाही म्हणले. अनुभव होता त्यांचा. कांद्यात तरी विठ्ठल आहे, भाजीत तरी विठ्ठल आहे. लसूण मिरची कोथिंबीरीचा अवघा झाला माझा हरी आणि हरीच नटलाय त्या कोथिंबीरीत बी. असं कोणाला अनुभव आहे? हे चौथा महाराजांना आहे की नाही अनुभव आता. हो म्हणजे असा अन्याची ओळख आणि आपली ओळख विसरणे म्हणजे आपल्याला आपण न ओळखणे आणि दुसऱ्याला न ओळखणे हे कोणता ताप आहे? आध्यात्मिक ताप. हे आध्यात्मिक ताप आहे. हे कारण शरीर आहे. इथं शरीर कोणते? स्थूल सूक्ष्म आणि कारण. आणि कारण शरीर म्हणजे अज्ञान. कारण शरीर म्हणजे काय? अज्ञान. आणि ते अज्ञान नष्ट केलं की तुमचं काम झालं. हो अज्ञान नष्ट केलं का तुमचं काम झालं महाराज. हो मग अज्ञान नष्ट करा. मग अज्ञान नष्ट करायला काय पाहिजे? तद्विनाशक ज्ञान. म्हणजे अज्ञानाचा नाश दुसऱ्या कशाने होणार नाही. कशाने होऊन जाईल? ज्ञानानं होऊन जाईल. ज्ञाने विने एके उपाय करीशी हा तुला गुंपशील आदिके रुखी ये तितका आधी त्या घरात गुंतून पडशील अर्जुना. हो मग संग शस्त्रेन दृढेन चित्वा. काय असंग शस्त्रेन दृढेन चित्वा आहे ना. हो म्हणून न रूपमस्य तथोपलभ्यते नंतो त्यादीप न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुरूढ मूलम मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा. असं वर्णन आहे बरं. असं हे झाड आहे आणि याला तोडायला फक्त ज्ञानच लागते. आणि असं ज्ञान त्याचे गुण वर्णन केले
लक्षात आलं. आणि त्याला बघितलं कोणला, त्या परमात्म्याला बघणं म्हणजेच ज्ञान आहे. हो, अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सीन वर्णिता लक्षण रे देवा. त्याच्या लक्षणाची काळ सांगितलं ना तुम्हाला. अशा प्रकारे त्याचं लक्षण वर्णन केलं त्या ब्रह्माचं की त्रिविध तापही जातात आणि त्रिविध तापापासून होणारा अष्टांगाला सीन हाही आणि गेला. कोणाचा गेला? कानोबा यांचा. म्हणजे अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सीन आणि वर्णिता लक्षण रे देवा. देवा पांडुरंगा तुझं लक्षण वर्णन केलं की सगळे ताप गेले महाराज. आणि सगळे ताप जावे, ताप गेले, हे सगळं गेले. आणि हे ताप शिल्लक आहे ते ताप तोपर्यंत आपलं काहीच गेलं नाही महाराज. हे डोक्याला ताप खुळा काही नाही. हो, आणि हे घालविण्यासाठी परमार्थ आहे. लोकांना वाटते इथं नवसं करणं, तिथं पेढा वाटणं, तिथं कानूस करतो, तिथं पेढे वाटून घे, ताप कमी हे होत नसते, कमी वाढत आहे. असे पेढा वाटून नवसं केल्याने मला पोरग दे, मला पोरगी दे, पाऊस पडू दे, अमुक होऊ दे, तमुक अशा काही नवसं सायाचं करून ईश्वराची उपासना केल्यानं ताप कमी होईल म्हणता का? कमी होते? वाढते ताप वाढत, जास्तच वाढत येते. अशा काही कुठाने करूच नका. त्याने असताल तर भक्ती, ज्ञान, वैराग्य तीनच दे मला. तुझं काहीच नको. मोक्ष सुखा अनुराग आम्हाला गरज नाही. तीन गोष्टी आता गरज आहे. ज्ञान का गरज आहे? अज्ञान घालविण्यासाठी. वैराग्याची गरज काय? ज्ञानाला सांभाळण्यासाठी. आणि भक्तीची काय गरज आहे? आणि भक्तीमध्ये आम्ही मिळविलेला आनंद, ते आनंद आम्हाला भोगण्यासाठी. आम्ही मिळविलेला आत्मानंद ते आम्हाला उपभोगायसाठी काय पाहिजे? आम्हाला भक्ती पाहिजे. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती मला वाटलं पुन्हा जन्माला येऊन आणखी मला काय दे? भक्ती दे. ज्ञान तर सिद्धच आहे आणि त्याला समाधान वैराग्य आमच्याकडे सिद्ध आहे. आता काय पाहिजे? फक्त ज्ञानोत्तर भक्ती. आणि ह्या संतांना सगळ्या हुशार लोकांना काय मागितलं? भक्तीच मागितली महाराज. ते हुशार लोक आहेत ते. हो, पुन्हा आणखीन जन्माला घेऊ, पुन्हा जन्म घेऊन तुझी भक्ती करू, हे चांगलं आहे. हो, त्याच्यामध्ये काय आपण मिळविलेला आनंद भोगता येते आणि अन्य लोकांचा उद्धार करता येते. ती भक्ती संघ म्हणून तर आहे की काय पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या खांदी निघाला भक्तीपंथी जगात येतो. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची परी तळोटू हे लोक ज्ञानवाराया तुकाराम महाराज जळाची परी अशा बोधावर जावं माणसानं ना असं वागाव. रंगनाथ गुरुजी परभणीकर हे पुढे गेले लोक आपल्या पुढे गेले. रंगनाथ गुरुजी, मोतीराम महाराज, दादा महाराज हे सगळे आपल्या पुढे गेले. त्यांचा शोधित मार्ग आणि चला जाऊ माग घेता आम्ही. कोण्या मार्गाने साधू संत गेले? होय ठीक साहेब, आपला आपण द्वारकेत होता ना, तुम्ही द्वारकेत होते वाटते. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आणि चला जाऊ माग घेत आम्ही. आपण त्याच्या मार्गाने पावला पाऊल देऊन जाऊ. अशा प्रकारे मग निळोबायाचा गेला का नाही ताप? बघा बरं, अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सीन आणि वर्णिता लक्षण रे देवा. हे पांडुरंगा तुझ्यावर लक्षणा वर्णन केली गुणाची की आमचे सगळे तापही गेले. तापापासून होणारं जे काही होतं ते अष्टांगाला सीन तेही निघून गेला. म्हणजे अज्ञान गेलं की कर्म गेलं, कर्म गेलं की पाप गेलं, पुण्य गेलं आणि पाप पुण्य गेलं की पुढच्या गोष्टी अरे अज्ञान. अज्ञानाचं कार्य भेदज्ञान, भेदज्ञानाचं कार्य अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कार्य धर्माधर्म, धर्माधर्माचं नाही रागद्वेष, रागद्वेषाचं कार्य धर्माधर्म, धर्माधर्माचं कार्य पाप पुण्याचं कार्य फेरी. मग ते मुळातलं ते घालविलं की पसारा गेला का राहिला? गेला. म्हणून इथं निळोबाया म्हणजे पाहता नाही अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला शिन वर्णिता लक्षण रे देवा. असा या चरणाचा अर्थ झाला. काल सांगितलं घेदा घेत लक्षण, भाग त्याग लक्षण, स्वरूप लक्षण. ताटस्थान उद्धार होत नाही. ताटस्थानावरून त्याचं लक्षण केली तर नाही उद्धार होत. मग काल सांगितलं आवास कुठं स्वरूप आहे आणि कुठं ब्रह्मरूप.
असं तिकडं जा आणि त्याची लक्षणं करा. कळत आहे? फक्त बुद्धी संबंधात आले म्हणून आभास नाव पडले. बुद्धीला अधिष्ठान बनले म्हणून कुठंच नाव पडले. पण बुद्धी ही उपाधी जर निवृत्त केली आणि बुद्धी उपाधी आहे त्याची, आणि उपाधी म्हणल्यावर उपहिताहून उपाधी वेगळी असते. उपहिताहून उपाधी वेगळी म्हणून तिला उपाधी म्हणायचं. आणि अशी उपाधी निवृत्त होऊ शकते, जाते. ती उपाधी गेली की मग शुद्ध ब्रह्म आहे. आणि अशी लक्षणा केली आपण शुद्ध ब्रह्म आहोत. आपण कोण आहोत? बस त्रिविध ताप गेला शिन. अष्टांगी तनु त्रिविध ताप गेला शिन. सगळं जाते महाराज, सगळं लिगाड जाते. आता काय मग पुढे अवस्था कशी झाली गेल्यावर? मन झाले उन्मन अनुपम्य घन. आणि तुकया बंधू म्हणे महिमा नेणे रे. म्हणजे तुकया बंधूला महिमा ठिकाण तुझा महिमा कळत नाही. आणि मन उन्मन झाले आणि अनुपम्य झाले. अनुपम्य म्हणजे ते सुख आम्हाला कसं झाले गहन, पण अनुपम्य म्हणजे उपमा रहित. आपण त्याचा विचार उद्या करून हे अभंग संपूर्ण. लक्षात आलं? आज तिसरं चरण झालं असं गृहीत ठरवू.